शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्ध्यानगम्यं वन्दं विष्णुभयभवरं सर्वलोकैकनाथम्। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज विष्णू सहस्रनाम यावरील काही श्लोकावर विवेचन करण्याची संधी मला चैतन्य साधना ग्रुप यांच्या वतीनं आमचे गुरुवर्य हरिभक्तिपरायण कुमावत महाराज यांच्या वतीनं व हरिभक्तपरायण डॉक्टर सबनीस महाराज यांच्याकडून ही सेवा आलेली आहे। खरं तर हा अधिक मास आहे आणि या अधिक मासामध्ये आपण जे काही कर्म करतो किंवा जे काही भगवंताचं नामस्मरण करतो याचा फायदा आपल्याला नेहमीच्या कर्मापेक्षा, नामस्मरणापेक्षा, भक्तीपेक्षा काही पटीने जास्त होतो। म्हणून आता जे आपण विष्णू सहस्रनाम या ठिकाणी घेतो आहोत, हा जो आपण उपक्रम घेतला आहे, तर जसं दरवर्षी सप्ताह करणं याचं पुण्य वेगळं आहे आणि अधिक मासात जो सप्ताह करतो आपण तो ज्या 3 वर्षात आपण मागील सप्ताह केला त्याच्या बरोबरीचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं। म्हणजे या अधिक मासामध्ये भगवान विष्णूची आराधना, नामस्मरण आपण जेवढं करू त्याचा अधिक लाभ आपल्याला मिळतो आणि त्या योगानं हे सगळं आयोजन केलेलं आहे। त्यामुळं या ठिकाणी तसं तर बोलण्या आपल्यासमोर सगळेजण माझे अतिशय तज्ज्ञ गुणीजन आहेत, म्हणजे आपल्या सगळ्यांच्यापेक्षा ज्ञानानं, वयानं, बुद्धीनं मी कनिष्ठ आहे। आपल्या सर्वांच्या इतकं माझं श्रवणही नाही, ज्ञानही नाही। नव्हे ज्ञानशील नव्हे बहुश्रुत, दास मी दुर्बल वैष्णवाचा, परंतु कृपा केली संती कल्पांतीही सरेना, या उक्तीप्रमाणे माऊली ज्ञानोबराय, तुकोबराय आणि गुरुवर्यांनी जशी बुद्धी देतील त्या प्रकारे मी या ठिकाणी आपल्यासमोर श्लोक क्रमांक 96 ते 100 याचं विवेचन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन। सनातनतमः कपिल कपिरव्यया, स्वस्तिद स्वस्तिकृत स्वस्ति स्वस्ति भू स्वस्ति दक्षिणः। खरं तर डॉक्टर साहेब आता हे 2020 आपण चालू केलेलं आहे, कारण टेस्ट मॅच होत्या, दिवसभर चालायचं, नंतर एक दिवशी आल्या वन डे, त्याच्यामध्ये एका दिवसात, आणि आता 1 तास दिलेला आहे। आता बऱ्याच माझ्यापेक्षा ज्ञानी सगळ्या महात्मे वक्त्यांनी सांगितलं की वेळ अपुरा आहे, वेळ कमी पडतोय, पण खरं जर पाहिलं तर 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली। 1 तासामध्ये सुद्धा जीवनाचा उद्धार होऊ शकतो। परीक्षित राजाचंही माहिती आहे की आपण आता कितीतरी वर्षानुवर्ष श्रवण करतो आहोत, आपण भक्ती मार्गामध्ये आहोत, कीर्तनं, प्रवचनं, नामस्मरण, सप्ताह या ठिकाणी आपण आहोत, परंतु तरीही आपल्याला जो भाव आपल्यामध्ये आहे तो भाव नसल्या कारणाने आपल्याला अजून ती भाग्यदशा प्राप्त होत नाही। तर ती भाग्यदशा प्राप्त होण्यासाठी मनोभावे जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करू, भक्ती करू, त्यामुळे ते निश्चितपणाने प्राप्त होईल। या 20 मिनिटामध्ये सुद्धा आपण ते करू शकतो असा मला विश्वास आहे। त्यामुळे आपण दिलेला नियम आणि दिलेली वेळ ही निश्चित योग्य आहे असं मला वाटतं। आता या श्लोकामध्ये जे भगवंताचे नाव आलेले आहेत त्याच्यापैकी पहिलं आहे की सनात। सनात म्हणजे अनादी, सदैव अस्तित्वात असणारा। जसं की आपण म्हटलं अनादी निर्गुण प्रगटली भवानी, की त्याच्या अगोदर काहीच नाही, जिथून उत्पत्ती झाली तो सनात। म्हणजे आत्मा व परमात्मा हे काळाच्या पलीकडे आहेत याची जाणीव करून देतो तो सनात। त्यानंतर सनातनतम, सर्वात प्राचीन म्हणजे सर्वात शाश्वत, सर्व बदलणाऱ्या जगाच्या पाठीमागे नित्य जे सत्य आहे तो जाणणारा।
त्याला आपण सनातनतम असं म्हणू. त्यानंतर कपिल मुनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवंताचे अवतार होते आणि त्यांनी जे वेदांत शास्त्रामध्ये 6 शास्त्र सांगितलेले आहे त्यापैकी सांख्यशास्त्र हे कपिल मुनींनी रचिलं आहे आणि ते कर्दम ऋषी आणि देवहूती यांचे ते पुत्र होते आणि आपल्या मातेला त्यांनी उपदेश केलेला आहे. त्यांनी जीवनाचं नव्हे तर ज्ञान याचं तत्त्वचिंतन त्या सांख्यशास्त्रातून आपल्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की मनुष्याचे बंधन आणि मोक्ष याचे कारण मनच आहे. मनामुळंच बंधन आहे आणि मनामुळंच मोक्ष आहे. मग जर आपण मनावर विजय मिळवला तर निश्चितपणानं आपण हे बंधन पार करून त्या ठिकाणी मोक्ष प्राप्तीकडे आपण जाऊ शकतो. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. त्यामुळं हे कपिल शब्दाचा असं आपण मुनींचं त्या ठिकाणी कार्य आहे. कपी म्हणजे सूर्य प्रकाश स्वरूप. जैसे सूर्याचिनी प्रकाशे अंधार झाले नाशे, त्याप्रमाणे जी अज्ञानाचा अंधकार दूर करणारा तो भगवंत आहे, त्याला कपी म्हटलेला आहे. अव्यय, ज्याचा कधीही नाश होत नाही. जसं की आपण पाहिलं की आपला देह हा नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. परंतु आत्मा जो आहे तो अमर आहे. अमर आहा खरे की पहा खोटे हे. त्याप्रमाणे जसा आपला आत्मा अमर आहे तसा अव्यय आत्मा अविनाशी आहे आणि ते आत्मस्वरूप म्हणजे आपला भगवंत आहे, तो अविनाशी आहे. याचा बोध आपल्याला या ठिकाणी होतो. स्वस्तिद म्हणजे मंगल कल्याण देणारा, भक्ताला शांती समाधान व आध्यात्मिक उन्नती देणारा. मग असं काय आहे की जिथं आपल्याला शांती मिळते, सुख मिळतं? तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. बाप रखुमादेवीच्या चरणावर आपण गेलो तर खऱ्या अर्थानं आपल्याला सर्व सुख त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. स्वस्तीकृत म्हणजे मंगल निर्माण करणारा, जीवनात सद्गुण धर्म शुभ संस्कार निर्माण करणारा. कारण प्रत्येक घटना जीवाच्या हितासाठी घडविणारा जो आहे तो भगवंत आहे आणि तो जे घडवतो ते निश्चितपणानं योग्यच असतं. असं आपण त्याच्या चरणावर निढळ निष्ठा ठेवून ठरवलं पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. स्वस्ती म्हणजे मंगल स्वरूप. खरे कल्याण म्हणजे परमात्म प्राप्ती हे दर्शवणारा. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मंगलची नामे मंगलची रूपे, त्याप्रमाणे तो भगवंत आहे. स्वस्ती भूक, मंगलाचा भोगताही तो आहे. आपण पाहिलं मंगलाचा स्वरूपही तो आहे, मंगलाचा भोगताही तो आहे आणि खऱ्या अर्थानं मंगल निर्माण करणाराही तो आहे. म्हणजे ज्ञान भक्ती सेवा यामागील शुद्ध भाव स्वीकारणारा तो भगवंत आहे. स्वस्ती दक्षिण, त्वरेने कल्याण करणारा, भक्ताच्या सद्भावनेला कृपारूपाने तात्काळ प्रतिसाद देणारा, उदार कृपाळू अनाथांचा नाथ असा तो भगवंत आहे. हे या पहिल्या श्लोकाचे जे 10 भगवंताचे नाव या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा अर्थ अशा प्रकारे आहे. खरं तर या पहिल्या श्लोकामध्ये भीष्माचार्य सांगतात की भगवंत सनातन आहे, तो ज्ञानरूप आहे, प्रकाश आहे, तो अविनाशी आहे आणि तोच सर्वांचे कल्याण करणारा आहे आणि तोच मंगल स्वरूप आहे, म्हणजे तोच विठ्ठल आहे. अशा प्रकारे या पहिल्या श्लोकाचा अर्थ या ठिकाणी आहे. दुसरा जो श्लोक आहे, अरौद्र कुंडली चक्र विक्रमोर्जित शासन शब्दातिग शब्दासह शिशिर शर्वरी करहा. याच्यामध्ये जे भगवंताचे नाव आलेले आहेत त्यामध्ये आहे पहिलं अरौद्र. अरौद्र म्हणजे क्रोधरहित, सौम्य, भक्ताप्रती सदैव करुणामय आणि क्रोधावर विजय मिळवण्याची प्रेरणा देणारा असा तो भगवंत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दया तिचे नाव, भूतांचे पालन. की ज्याप्रमाणे भगवंत हा दयावान आहे तो दयावान म्हणजे अरौद्र. कुंडले धारण करणारा, दिव्य ऐश्वर्य तेजाने युक्त असा, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, याप्रमाणे त्याचं रूप आहे की जे आपल्याला मोहक अशा प्रकारचं आहे आणि ते भगवंत त्या स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी निदर्शनास येते. चक्री, सुदर्शन चक्र धारण करणारा, अज्ञान अधर्म अंधकार याचा नाश करणारा. खऱ्या अर्थानं हातामध्ये सुदर्शन घेऊन भगवंत या ठिकाणी धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम.
या जगद्गुरु तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे ज्या ज्या वेळेला अधर्म वाढतो त्या त्यावेळेला तो चक्रपाणी त्या ठिकाणी धर्माच्या रक्षणासाठी येत असतात. विक्रमी, ज्याला आपण महापराक्रमी म्हणतो, म्हणजे आताच्या जर आपल्या अनुभवातून पाहिजे तर डॉक्टर साहेबांचा हा विक्रमच आहे की 20 मिनिटामध्ये श्लोक देऊन तेवढं विवेचन करून घेणं आणि एकाच वेळेला या टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेकांपर्यंत ते पोहोचवणं. प्रत्येकाच्या मागे कामं आहेत, व्याप आहे, म्हणून प्रत्येकाची इच्छा असतानाही त्याच्याकडून नामस्मरण घडत नाही. परंतु डॉक्टर साहेबांनी जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला निश्चितपणाने त्याच्यामुळं अनेक साधकांना आणि आमच्यासारख्या परमार्थ प्रेमींना ही संधी मिळाली की आमच्या मुखातून विष्णू सहस्रनाम आणि त्याच्यावर काही बोलावं म्हणजे चिंतन करावं लागलं, नोट्स काढाव्या लागल्या की कीर्तनालाही जेवढी तयारी करावी लागत नाही तेवढे एका अक्षराचं. आणि खरोखर म्हणजे हे शब्दाचं भांडार आहे आणि शब्दरत्न आहेत की भगवंताचे जे सहस्रनाम आहे हे खरोखर ज्या वेळेला या दृष्टीतून त्याच्याकडे पाहिलं, आदरणीय गुरुवर्य कुमावत गुरुजींनी जेव्हा सांगितलं आणि त्या दृष्टीने पाहिलं तर त्याच्यातून अनेक अशा प्रकारचे अर्थबोध त्या ठिकाणी होताना दिसत आहेत की असा तो भगवंत आहे. ऊर्जित शासन, ज्याची आज्ञा अटल आहे, विश्वनियमांचा अधिपती आहे आणि धर्मांचा शासन करणारा आहे. पुन्हा नियम करता आलं म्हणजे पुन्हा हे नियम जो आहे आपला 20 मिनिटाचा त्याच्या हात आटपवण्याचं आणि तो नियम पाळायचा आपल्या सगळ्यांवर बंधन आहे, ते सुद्धा भगवंत करणारा आहे. की त्याचा नियम कसा आहे की म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले. तशा प्रकारचं त्याचं नियंत्रण या विश्वावर आहे, इथल्या प्रत्येक जड जीवावर आहे. शब्दातिग, शब्दांच्या पलीकडे परमात्मा, वाणी बुद्धी आणि कल्पनेच्याही पलीकडे तो आहे असा तो भगवंत. शब्दसह वेदवाणीचा आधार, सर्व मंत्र वेद व नामस्मरण ज्याच्यावर आधारलेले आहे असा तो, म्हणजे स्तुती निंदा सहन करणारा जो आहे तो भगवंत, त्याला आपण शब्दसह असं म्हणू. शिशिर, शीतल शांत करणारा, संसार तापाने त्रस्त जीवाला शांती व समाधान देणारा. खरं तर त्रिविध तापाने सगळे बेजार आहेत आणि त्याच्यातून जो शांत करतोय, त्रिविध तापाचा नाश करणारा असा तो शिशिर आहे. शर्वरी कर, रात्र निर्माण करणारा, अज्ञानाचा नाश करणारा, अज्ञानींसाठी जगमोहाचे जे आहेत या मोहाच्या जगाला बाजूला सारून ज्ञानाची दृष्टी देणारा. खऱ्या अर्थाने या धावपळीच्या जगात विश्रांतीची सुद्धा गरज आहे आणि तो विश्रांती शांत द्यावी म्हणून तो शर्वरीकर आहे की जो आपल्याला त्या ठिकाणी विश्रांती सुद्धा देतो आहे. अशा प्रकारे भगवंताचे 9 नाव या श्लोकामध्ये आलेले आहेत की एकीकडं या श्लोकाचं जर आपण पाहिलं तर एकीकडं असं सांगितलंय की भगवंत सुदर्शन चक्रधारी आहे, भक्तरक्षक आहे, तर दुसरीकडे सांगितलं की तो शब्द विचार आणि बुद्धी यांच्या पलीकडे परब्रह्म आहे. म्हणजे साधकाने नाम मंत्र आणि भक्ती यांच्या साह्याने त्या शब्दातील परमसत्याकडे किंवा परमात्म्याकडे जी वाटचाल आपल्याला करायची आहे तो या श्लोकाचा अर्थ आहे की सगुण रूपाने पाहिलं तर कुंडली, चक्रपाणी, विक्रमी असा तो दिसतो आणि निर्गुण रूपाने जर पाहिलं तर शब्दातीत शब्दसह अशा प्रकारची रूपं आपली त्या ठिकाणी भगवंताची या श्लोकामध्ये दिसतात. नाम घेता सुख होय, नाम होता घेता दुःख जाय. त्याप्रमाणे भगवंताचं आपण जर नामस्मरण केलं तर निश्चितपणानं आपल्याला ती पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. पुढचा श्लोक आहे अक्रूर पेशलो दक्षो दक्षिण क्षामिना वरहा विद्वत्तो वितभया पुण्यश्रवण कीर्तना. या श्लोकामध्ये भगवंताची 9 नावं आलेली आहेत, ज्यामध्ये पहिलं आहे अक्रूर, म्हणजे क्रूर नसलेला दयाळू. आपण अगोदरच पाहिलं की दया तिचे नावं, भूतांचे पालन, तसं तो क्रूर नसलेला दयाळू परमात्मा आहे की ज्याची सर्व जीवावर सारखी करुणा आहे. त्याच्या दृष्टीने इथला प्रत्येक जड जीव हा एक समान आहे असा तो भगवंत आहे. पेशल, मधुर स्वभावाचा, मनोहर भक्तांशी प्रेमाने मधुर स्वभावाचा, मनोहर भक्तांशी प्रेमाने वागणारा, सौम्य स्वभावाचा असा तो भगवंत आहे. दक्ष, कुशल समर्थ, सृष्टीचे संचालन करणारा, अत्यंत कौशल्याने हे सगळं सांभाळणारा असा तो भगवंत आहे. दक्षिण, उदार, सरळ, दानशील, भक्तावर कृपा करणारा, सहज प्रसन्न होणारा असा तो भगवंत आहे. क्षामिना, क्षामिना वर म्हणजे क्षमाशिलामध्ये सुद्धा श्रेष्ठ,
क्षमा हा भगवंताचा महान गुण आहे आणि गुण साधकांसाठी तो आदर्श आहे. क्षमाशास्त्र जया नराच्या हाती, नाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तो असा भगवंत आहे. विद्वत्तम, तो सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहे, तो परिपूर्ण आहे की त्याच्याकडं म्हणजे तिथूनच ज्ञानाचा उगम आहे, तिथूनच सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे असा तो भगवंत आहे. आणि त्याच्यामुळं ज्ञानाचा मूळ स्रोत म्हणून जर पाहिला आपण तर तो भगवंत आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव याप्रमाणे तो ज्ञानाचा राजा आहे आणि तिथूनच ज्ञानाची सुरुवात आहे असा तो ज्ञानाचा अखंड स्रोतमय भगवंत आहे. वीत भय, भयापासून मुक्त, ज्याला कोणाचे भय नाही आणि जो भक्तांचे भय दूर करतो असा तो भगवंत आहे. पुण्य श्रवण कीर्तन, ज्याचे श्रवण कीर्तन केल्याने खऱ्या अर्थानं आपल्याला पुण्य मिळतं आहे. आता आपण या ठिकाणी सगळेजण हे श्रवण करतोय म्हणजे आपण सगळेजण एक प्रकारे या सत्वगुणामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे सत्वगुणामध्ये आल्यानंतर आता इथे जर एखाद्याला काही फोन आला किंवा आता बरेच आपल्यांचे फोन चालू असतात आणि त्या फोनद्वारे जर आपल्याला असं सांगितलं की आता या ठिकाणी चापेतकर महाराज, आमचे महाराज तुमचे ते 20,000 रुपये बाकी होते 2 वर्षापासून, ते घेऊन मी खाली उभा आहे. महाराजांपुढं प्रश्न आहे की आता इथं हे विष्णू सहस्रनामाचं चिंतन ऐकावं का खाली जाऊन ते 20,000 रुपये घ्यावे जे बुडणार आहेत. म्हणजे कोणत्या गुणात गेले ते? रजोगुणात गेले. लोभ तयार झाला आणि खाली गेल्यानंतर खालच्या व्यक्तीने सांगावं की ते 20,000 काही आणले नाही पण तुमच्याकडं अजून 10,000चं काम आहे म्हणून तुम्हाला खाली बोलावलं. म्हणजे मग ते गेले रजोगुणातून तमोगुणात. तर हे अशा प्रकारे जे आहे आपल्याला, तर हे सगळं जाळण्यासाठी एकमेव साधन भगवंताने सांगितलेलं आहे ते नामस्मरणाचं आणि हरिकीर्तनाचं आहे. की हरिकीर्तनानं आपले की जळतील पापे जन्मांतरीची एवढी शक्ती नामस्मरणामध्ये आहे. आणि आपण निश्चितपणानं ते नामस्मरण या ठिकाणी करतो आहोत. आणि हे करत असताना एकेका अक्षराचा आपण अभ्यास करतो आहोत. माऊलींनी सांगितलं की ऐसी अक्षरे रसिके मिळविन, ते एकेका अक्षराचा आपण या ठिकाणी अभ्यास करून भगवंताचं नाम आणि भगवंताची भक्ती या निमित्तानं आपण करतो आहोत. भगवंताचं नाम, गुण, लीला याचे श्रवण व कीर्तन हे शुद्ध चित्ताने जर आपण केले तर भगवंत प्राप्तीसाठी ते उत्तम साधन आहे. त्याच्यापेक्षा दुसरी कोणतीही भक्ती आपल्याला करण्याची आवश्यकता नाही. कारण नवविधा भक्ती ज्या सांगितलेल्या आहे त्याच्यामध्ये पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. श्रवणम स्मरणम विष्णू कीर्तनम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या नवविधा भक्तीपैकी श्रवण भक्ती आता या ठिकाणी चालू आहे. हे श्रवण आपण भगवंताचं केलं तर तेच पुण्य आपल्याला आहे. हे श्रवण करून स्मरण आपण जर केलं तर त्याच्याहून जास्त पुण्य आहे. आणि जे श्रवण केलेलं आहे ते आपल्यासमोर सांगणं म्हणजे कीर्तन आहे. दुसरं काय कीर्तन आहे? की भगवंताच्या नावाची स्तुती करणं म्हणजे कीर्तन आहे. ते जर केलं आपण तर खऱ्या अर्थानं भगवंताची भक्ती आपली त्या ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारे अक्रूरापासून ते पुण्य श्रवण कीर्तनापर्यंतचा अर्थ या श्लोकामध्ये दिलेला आहे की तो अक्रूरही आहे, क्रूर नसलेला. आणि त्यांनी सांगितलं की तो पुण्य श्रवण कीर्तन म्हणजे आपल्याला भक्ती मार्गाच्या सर्वात सोप्या साधनाचा आधार देणारा सुद्धा भगवंत आहे. आपण निश्चितपणानं ते जर केलं तर तो दयाळू आहे, प्रेमळ आहे, क्षमाशील आहे, भय दूर करणारा आहे. आणि त्याचं श्रवण कीर्तन केल्याने खऱ्या अर्थानं आपल्याला पुण्य मिळणार आहे. आणि हे पुण्य या डॉक्टर साहेबांच्या कृपेने, कुमावत महाराजांच्या कृपेने आपल्याला तिप्पट मिळते. कारण एरवी आपण हे करणं या अधिक मासात करणं हे आपण 3 गुणांनी त्याच्या पुढं असल्यामुळं निश्चितपणानं याचं फळ आपल्याला चांगलं मिळणार आहे. पुढचा श्लोक आहे उत्तरनो दुष्कृती हा पुण्यो दुःस्वप्न नाशना विरहा रक्षणा संतो जीवन पर्यवस्थिता. या श्लोकामध्ये सुद्धा भगवंताची 9 नावं आलेली आहेत. त्यामध्ये पहिलं आहे उत्तरानं म्हणजे तारून नेणारा, संसार सागरातून आपल्या जीवाचा उद्धार करणारा. या भवसागरातून आपल्याला बाहेर काढणारं दुसरं कोणीच नाही. एक तर संत आहेत आणि दुसरा भगवंत आहे. तर निश्चितपणानं बुडते हे जन देखविना डोळा म्हणून कळवळा येतो असे. त्याप्रमाणे आपल्याला या भवसागरातून तारून नेणारा तोच आहे. दुष्कृता हा पापकर्माचा नाश करणारा, भक्ताच्या अंतकरणातील पापवृत्ती व दोष दूर करणारा असा तो आहे. आपण अगोदरच म्हटलं की हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षणमान, की या सगळी पापांचा लवलेश होणार आहे. कारण अनंत जन्माचे पाप आपण घेतलेले आहे, त्याच्यामुळं आपण सध्या या देहाला आहे.
कारण ज्या वेळेला पाप आणि पुण्य समसमांतर होतं त्यावेळेस हा नरदेह मिळतो. आणि आता या नरदेहात आल्यानंतर खरं तर पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या पुनर्मही एतत सर्व पुनर्लभ्य न शरीर पुणे पुन्हा, या आपल्याला सगळं पुन्हा मिळेल. वित्त गेलं तर पुन्हा मिळेल, भार्या गेली तरी पुन्हा मिळेल, ज्यांना नाही केल्या त्यांना मिळतील का नाही सांगता येत नाही. पण त्यावेळेसले मला जे सांगितलं की बाबा हे सगळं पुन्हा पुन्हा मिळू शकतं, पण जीवनामध्ये हा नरदेह पुन्हा मिळणार नाही. आणि नरदेहाला आपण आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण भगवंताची सेवा, भगवंताचं नामस्मरण करून हा आपल्याला फेरा चुकवायचा आहे, नाही तर मग आपली ही फजिती चालूच राहणार आहे. त्याच्यासाठी एकमेव साधन आहे, मार्ग आहे की आपण भगवंताची पूजन या ठिकाणी केलं पाहिजे. पुण्य, पवित्र पुण्यस्वरूप ज्याच्या स्मरणाने दर्शनाने या नामा म्हणजे आपल्याला पुण्य प्राप्त होतं असा तो भगवंत आहे. दुःख स्वप्ननाशम, वाईट स्वप्नांचा नाश करणारा, भीती चिंता भ्रम अशुभ विचारांचा नाश करणारा असा तो भगवंत आहे. वीरहा, दुष्ट वीरांचा संहार करणारा. दुष्टवीर म्हणजे आपल्या आतमध्ये असलेले दुष्टवीर जे षडरिपू आहेत, की जे आपल्याला आतून सगळे शत्रू आहेत, आपल्याला काही चांगलं कार्य करू देत नाही. हे 6 जर आपण काढले, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, ज्याने 6 धुतले तो खऱ्या अर्थानं साधू झाला. त्याच्यामुळे हे 6 जर गेले तर भक्तीच्या मार्गातला अडथळाच गेला आणि आपण खऱ्या अर्थानं ज्या मोक्षप्राप्तीकडे जातो आहोत त्या दृष्टीने आपले त्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग सोपा होणार आहे. रक्षण, तो रक्षण करणारा आहे. आपण अगोदरच सांगितलं की धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना, अशा प्रकारचा तो आहे की ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते आणि अन्याय वाढतो त्या त्या वेळेला तो या ठिकाणी जन्म घेत असतो. जीवन देणारा, सर्व प्राणीमात्राच्या जीवनशक्तीचे मूळ कारणच तो आहे, तिथूनच जीवन आहे आणि त्याच्यामुळं तो निश्चितपणानं आपल्या सगळ्यांसाठी जीवनदायी आहे, जीवनदाता आहे. पर्यवस्थित, सर्वत्र स्थित असणारा, चराचरी सृष्टीमध्ये जो व्यापून आहे तो भगवंत, जो आपला उद्धारकही आहे, रक्षकही आहे आणि सर्व व्यापकही आहे. म्हणजे अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, त्याप्रमाणे तो सर्वव्यापी आहे. अशा प्रकारचा हा भगवंत आहे. शेवटचा जो श्लोक आहे, अनंत रूपे अनंत श्री, अनंत रूपे अनंत श्री रजित निर्भापय चतुरश्रोग विरात्मा विदिशो व्यादिशो दिशा. त्याच्यामध्ये अनंत रूप, ज्याची रूपे अनंत आहे, अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, अशा प्रकारचा तो आहे. अनंत श्री, ज्याचे ऐश्वर्य वैभव अनंत आहे असा तो आहे. जितमन्यू, की ज्याने क्रोध जिंकला आहे असा तो भगवंत आहे. नाथ महाराज म्हणतात शांती परते नाही सुख, असा तो भगवंत आहे. तो भयापह आहे, की भय दूर करणारा आहे, अशा प्रकारचा भगवंत आहे. चतुरस्त्र म्हणजे सर्व बाजूनी परिपूर्ण आहे, न्यायी आहे, नाही गुणदोष अंगा येतं, हे जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं तसा तो न्यायी आहे. गभीर आत्मा आहे, ज्याचे स्वरूप अथांग आहे, गहन आहे, गुढ आहे, गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ, असा तो भगवंत आहे. विदिश आहे, सर्वांना योग्य मार्ग दाखविणारा आहे, विविध मार्गांनी फळ देणारा आहे, असा तो भगवंत आहे. तो व्याधीश आहे, सर्वांचे नियमन करणारा आहे. तसं मलाही आता माझ्याकडून थोडा नियम तुटतोय, सर्वांना कर्मानुसार आदेश देणारा आहे, असा तो आहे भगवंत. जो दिश म्हणजे सर्व दिशात व्यापलेला आहे, असा तो आहे. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, त्याप्रमाणे तो भगवंत आहे. असा माझ्या अल्पबुद्धीला पटणारा आणि गुरुवाऱ्यांच्या आशीर्वादाने माझ्या बुद्धीला जसं सांगता येईल असा भगवंताच्या नामांचा विचार या ठिकाणी मांडला. खरं तर मला संधी दिली माझ्यासारख्या सामान्य साधकाला, याबद्दल मी या चैतन्य साधना ग्रुपचे, डॉक्टर साहेबांचे सगळ्यांचे आभार मानतो. आपण सर्वांनी श्रवण केलं, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जे काही चांगलं आहे ते माझ्या गुरुवाऱ्यांचं आहे, ज्ञानोबा तुकोबरायांचं आहे. चुकून जर एखादा शब्द गेला असेल तर ते माझ्या वाणीचे दोष समजावे. बोलिलेले पुरे वेळे वापुडे उत्तरे, करा क्षमा अपराध. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमस्कार. आणि सर्वांची आधीच माफी मागते, कारण काय की माझं काही खूप अभ्यास झालेला नाही आहे आणि बोलण्याची पहिलीच वेळ, कारण स्टेजवर गाणी मी पुष्कळ म्हणते पण बोलण्याचा प्रॉब्लेम आहे माझा, त्यामुळे. आणि विष्णू सहस्त्रनाम हे मी ऐकलं खूप वेळेला, पण मी कधी म्हणून पाहिलं नव्हतं. आज माझा म्हणजे पहिलाच आहे म्हणजे
पहिलं श्लोक वगैरे तुम्ही काकांना ते काकूंनी केली तरी चालेल मला मदत. तुम्ही श्लोक असं म्हटल्यानंतर मी फक्त निरूपण करते. आज पुढच्या वेळेला मी चांगली तयारी करून येईन. त्यांची तयारी आहे, त्यांना बोलू द्यायचं का? हो चालेल, अगदी चालेल. चालेल नाही मग तुम्ही करा, काही प्रॉब्लेम नाही. नाही, तुमचं जे आहे ते करा. हां, जे तुम्हाला आहे ते करा. हां चालेल. तुम्ही श्लोक वाचा ते त्यांच्याकडे जे आहे ते. आज काय झालं आहे हां की जयश्रीताईंकडे त्यांनी एक वर्तमानपत्रावर लेख प्रसिद्ध केला आहे की विष्णू सहस्त्रनाम त्याचं महत्त्व आणि फलश्रुती. तर तुमच्या परवानगीने आपण त्यांना पाचारण करू हो आणि त्यांना बोलू देऊ. चालेल? चालेल चालेल. अगदी माझी विनंती आहे, तुम्ही या इथे बसा. चालेल. बाबा तुम्ही चालूच नव्हता केला वाटतं. तुमचे हे आले का वादक आलेले आहेत का? तुमचं सेटअप लावून घ्या. आता या ठिकाणी आजचा आपला चिंतन वर्ग संपतोय, पण आता रेणुकाताई आपल्याला चल त्यांच्या गायन भक्तीनं मंत्रमुग्ध करणार आहे. माझी विनंती आहे की सर्वांनी थांबावं. समजा खूपच अर्जंट काम असेल तर म्हणजे असं कंपल्सरी नाही आहे, तुम्ही जाऊ शकता. पण विष्णूपेक्षा महत्त्वाचं काम कोणतं नसावं. कुमार सर, हां साहेब. हां सर, त्यांचा सेटअप होईपर्यंत तुम्हाला 2 मिनटं काही बोलायचं असेल तर. नाही, अतिशय सुंदर टाईमनी प्रतिपादन केले. मुलेकरांचं तर चांगलं झालंच, पण मला वाटतं रेणुकाताईंनी बोलायला हरकत नव्हती. रेणुकाताईंनी थोडा वेळ त्यांच्याकडे बघून आणलं होतं, तिने नोट्स आणल्या होत्या. मला वाटलं थोडंसं बोलतील त्या, पण त्यानंतर ताईंनी जे काही निरूपण केलं ते अतिशय सुंदर